आजी तुमचं नाव सांगा. गंगाबाई रामकिशन निर्लेवार, राहणार कुठे तुम्ही? विष्णूनगर नांदेड. नगर नांदेड. तुम्हाला आधीच्या नगरसेवकांचे काम कसे होते? काही काम नव्हते बघा पहिल्याचे, काहीच केले नाही. रस्त्याची व्यवस्था कशी येते? एका रस्ते जे रस्ते व्यवस्थित केले नाही. पाण्याची सुविधा? पाण्याची नव्हती, मध्ये तर महिनाभर पाणीच नव्हतं नळाला. पाणीच नव्हतं. मग तसं तुमची बटवाट होती. हो. आता जर नवीन नगरसेवक निवडून द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडून द्याल? आता आम्ही नवीनच नगरसेवक निवडून देणार. कोण असतील ते आणि कोणत्या पक्षाचे आहेत? ते धनुष्यबाण धनुष्यबाण शिवसेनेचे. शिवसैनिक. नाव काय त्यांचं? संतोष मादनवार. संतोष माधव. त्यांनाच का निवडून देणार? त्यांनी असे काय काम केले? म्हणजे त्यांनी आम्हाला लॉकडाऊन मध्ये किट दिलं आणि घरामध्ये पाणी आलं होतं तेव्हा आपण 10,000 रुपये दिले. अच्छा, त्यांची कामगिरी सगळी चांगली आहे. हो, चांगलं. तुम्हाला वाटतं त्यांनी निवडून आल्यावर सगळ्या रस्त्यांची चांगली कामं होतील, पाणी येईल वेळेवर? ते हो, येईल ना. ते लहानपणापासून माझ्या मुलासारखं आहे. अच्छा, मुलासारखे आहेत ते. हो. त्यांची कामगिरी सगळी चांगलीच होईल आणि त्यांनी जर निवडून आले तर आपल्या नगराचा विकास होईल असं वाटतंय तुम्हाला? हो, वाटते. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? मैसया गडप्पा. अच्छा, राहणार कुठलचे तुम्ही? नांदेडचे. नांदेडचे का? कोणत्या वार्डातले? 9 नंबर वाडा. 9 नंबर वार्डातले. आता आधीच्या नगरसेवकांनी काय काय काम केले तिथं? आधीच्या नगरसेवकाने खाली येऊन बोलले, करतो म्हणतात, काही काम करणं काय कोणतेच काम झाले नाही काम आता? झालं नाही. जर नगरसेवक निवडून दिला तर ते कोणत्या पक्षाचा असेल? ते शिवसेनेचं आहे पक्षाचं, चांगलं काम करत. नाव काय त्यांचं? त्यांचं हे संतोष माधववाड. संतोष माजरवाड. ठीक आहे. त्यांनाच का निवडून देणार तुम्ही? चांगलं काम केलेल्या माणसाला निवडावं पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. त्यांनी काय काय चांगले कामं केलेत बरं आतापर्यंत? आता पण निवडून नाही आले तरी आमच्या लोकांचे नगरसेवक जाऊन नगरपालिकेमध्ये जाऊन सांगून नगर साफसफाई हे ड्रेनेज वगैरे काम करतात. ठीक आहे. काका तुमचं नाव काय? वैजनाथ मोरे. वैजनाथ मोरे. राहणार कुठलचे तुम्ही? इथं विष्णूनगर नांदेड इथेच राहणार का? आधीच्या नगरसेवकाची कामगिरी कशी आहे? आहे. बरं. आधीचे नगरसेवक का रोड ते केले का त्यांनी? केले काही थोडेफार. अच्छा अच्छा. नवीन जर नगरसेवक निवडून आला तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? अपेक्षा काम. नाम क्या है आपका? जहीर. कहाँ के रहने वाले? विष्णुनगर हमालपुरा. अच्छा, वार्ड कौन सा आता ये? 9 वार्ड 9 आता. पहले के नगरसेवक ने कौन कौन से काम किए वाले? कुछ नहीं करे अभी, क्या जैसे वैसे वही काम पेंडिंग है. 8 साल से पूरे पेंडिंग है पूरे. कोई भी काम नहीं किए? कोई भी काम नहीं किए. अच्छा, नया उम्मीदवार कौन सा चुन के देने वाले हो आप? आप देखेंगे, आप जो काम करे वो उनके लिए तो करना है. अच्छा अच्छा. नया जो उम्मीदवार चुन के देने वाले वो कौन से पक्ष का है? हाँ, पक्ष कौन सा है उनका? ये सेना का एक है हमारा नहीं. अच्छा, नाम क्या है उनका? संतोष महाजनवाल. अच्छा, उनको भी क्यों चुन के देंगे? क्योंकि लाडली बहन के इसके उसके कामा करे, उन्होंने फार्मा भरे, पानी के पैसे दिलाए. अच्छा. और रोड का काम करे. अच्छा 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 अच्छा. आपके हिसाब से कौन आएगा चुन के? इतना साफ बाबू, उससे कोई उम्मीद ही नहीं है. उसको कोई भी अपन गारंटी नहीं दे सकते. अच्छा, आपके हिसाब से कौन आना चाहिए? देखो, कोई बीजेपी बोल रहा, कोई शिवसेना बोल रहा, कोई कांग्रेस बोल रहा. कौन आता तो क्या है, वो 5-10 वोट इधर क्या उधर हो जाएंगे, दूसरा कुछ भी नहीं. अच्छा अच्छा. आपके हिसाब से कौन आएगा? हमको तो लग रहा भाई वो बल्लू सिंह महाराज आएंगे हमारे हिसाब से. अच्छा, बस. कौन से पक्ष के वो? अपने बीजेपी की है. अच्छा, वो आएंगे. नमस्कार. नाव काय तुमचं? महेश कोंडा. राहणार कुठलचे? विष्णूनगर. विष्णुनगरचे. वार्ड कोणता आहे आपला? 9. वार्ड क्रमांक 9 आहे का? आधीच्या नगरसेवकाची कामगिरी कशी वाटते तुम्हाला? चांगले होते पहिलेचे बी. अच्छा. बलवंत सिंग गाडीवाले होते, चांगलं होतं. रस्ते ते व्यवस्थित केले का त्यांनी? त्यांनी केले व्यवस्थित केले का? केले. तर जर नवीन कोणता नगरसेवक निवडून द्यायचा असेल तुम्हाला तर कोणता निवडून देणार तुम्ही? आम्हाला आता संतोष मादनवाड एक, अशोक कुंभरेकर एक, बलवंत सिंग गाडीवाले एक आणि काँग्रेसच्या ते आनंद पाटील, हे 4 उमेदवार आणायचे आम्हाला या वार्ड मध्ये. अच्छा, यांनाच का निवडून आणायचं तुम्हाला? हे काम करणारे माणूस आहे, सुखदुखला आधी राहत काय नाही येते त्यांना, त्यासाठी आधी काही कामं केलीत त्यांनी? हा अगोदर कामं केले त्यांनी.
भरपूर कामं केली आहेत. भरपूर काम त्यांना जर निवडून आणलं तर आपल्या नगराचा विषय होती. आमच्या गल्लीचा विकास होता ना ते. त्यासाठी तुम्ही त्यांना निवडून देणार. निवडून देणार. काय तुमचं दीपा बाबू चौधरी, राहणार कुठलचे? इतर शिनोनगर, अच्छा अच्छा. प्रभाग कोणता आहे हा? 9 मधले का? आधीच्या नगरसेवकाची कामगिरी कशी होती? काय नाही सर, येत होते 1000-2000 देऊन जात होते, पण काय काम पडली की कधी येत नव्हते. अच्छा, काही कामं केली का नाही आतापर्यंत त्यांनी? काहीच नाही, फक्त येऊन हात जोडून जात होते, हे करतात ते करतात, पण कधीच काय केले नाही. अच्छा, नवीन नगरसेवक निवडून देताना कसं आहे तुमचं? त्यांनी लई छान आहे सर. अच्छा, कोणत्या पक्षाचे आहेत? नाव काय त्यांचं? धनुष्यबाण संतोष मादनवाड, अच्छा, शिवसेनेचे. शिवसेना. बर, त्यांचे काम त्यांनाच का निवडून देणार तुम्ही? म्हणजे आमची कशी त्यांना का निवडून देणार आहे, आमची लई मदत करतात ते. कमीत कमी ते शिवभोजन चालवतात, 75 लोकांना असं फ्री जेव घालतात. त्यांचं निवारा आहे, गरीब लोकांना त्यांना झोपायला जेवायला आहे. आणि घरात पाणी शिरलं त्यांना 10-10 हजाराचं फॉर्म भरून दिलेत. आणि जसं पाणी गेलं तर राशन पाणी आम्हाला किट पण भेटलेली आहे बक्कळजणीला. आणि लाडकी बहीण योजना जी आहे बक्कळजणीचे त्यांनी फॉर्म भरून दिलेत. म्हणून आम्हाला हेच आशा आहे की त्यांनी जिंकून यावं आमचं नगरसेवक म्हणून. अच्छा, त्यांनी नगरसेवक म्हणून जिंकून आल्यानं तुमच्या कॉलनीचं उद्धार होईल असं वाटतं उद्धार तुम्हाला? होते बिलकुल सर होते. आता मला माझ्यावरूनच म्हणते सर, माझे 2 लेकरं आहेत, माझ्या नवऱ्याचं काहीच नव्हतं. मृत्यू प्रमाणपत्र कोर्टामधून त्यांनी भांडण करून मला काढून दिलेत. अच्छा. आणि काय असं योजना असली लेकराची 11वी आहे, कोणाला बी मदत करू लागतात ते. मदत म्हणून आहे, सगळ्यासाठी आहे त्यांनी चांगले. सगळ्यांच्या एका हाकेवर येणार माणूस. हाक्यावर आम्हाला नगरसेवक पाहिजे आमच्या गल्लीला, असं आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही त्यांना निवडून देणार. नमस्कार बेटा. नाव काय तुमचं? अनुसया भगवान भंडारे, राहणार कुठलची तुम्ही? इथलीच विष्णुनगरचीच, वार्ड कोणता आहे? वार्ड नंबर 9. 9 आहे का? आधीच्या नगरसेवकाची कामगिरी कशी आहे तुमची? अगोदरच्या नगरसेवकाची वेळेला येतात, हात जोडतात, परत जातात, तर फिरून पाहत नाहीत कोणी. अच्छा अच्छा, काही कामं केली का नाही त्यांनी? काही काय काम केलं? कुठंच काही काम केलं नाही. जर नगरसेवक निवडून आला तर त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहे. त्यानं नगरसेवक नसतानाही भरपूर कामं केलेत. कोण आहेत ते? कोणत्या पक्षाचे आहेत? ते शिवसेना पक्षाचे आहे. नाव काय त्यांचं? संतोष मादनवार. अच्छा अच्छा, त्यांच्याकडून काय काय अपेक्षा, काय काय कामं होतील असं वाटतं तुम्हाला? आता मला असं वाटतं की ते नगरसेवक नसताना पण त्याने भरपूर कामं केलेत. महिलांसाठी लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरलेत, परत निराधार ते फॉर्म भरले, 60 वर्षाचे फॉर्म भरले, सगळ्यांना ते लाभ मिळते. आणि परत असं वाटतं की प्रत्येक वेळेला त्याने धावपळ करते प्रत्येकांच्या वेळेस. आणि पाणी आल्याच्या नंतर त्याने फॉर्म भरले, प्रत्येकांना 10-10 हजार रुपये भेटलेत वार्डामध्ये सर्वांना. असं त्याने काम करते, ते मनापासून ते काम केल्यासारखा आहे मुलगा तो. बरं. तुम्हाला कसं वाटतं नवीन जर नगरसेवक निवडून आले तर त्यांचं काम खूप छान आहे, खूप छान ते करतात. आणि आम्ही सगळे जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्याला आणून आम्ही काम करून घेतले, अशी आमची ताकद पण आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या मुलासारखे आहेत ते? मुलासारखे आहेत. 30 वर्षापासून त्यानं काम करते शिवसेनामध्ये, 30 वर्षापासून करते. बरं. नमस्कार काका. नमस्कार. नाव काय तुमचं? संतोष संभाजी लाटकर, राहणार आहे विष्णुनगर, वार्ड कोणता आहे ते? 9 नंबरचा का? आधीच्या नगरसेवकाची कामगिरी कशी वाटते तुम्हाला? आधीची असंच आहे. अच्छा, रस्ते ते केले का त्यांनी? नाही, रस्ते नाही, काही नाही. पाण्याची व्यवस्था कशी होती? पाणी बरं आता आहे, लाईटची व्यवस्था लाईटची आहे. आहे का? नवीन कोणता नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे? खूप आता सध्याच आहे आता संतोष यांचे कोणत्या पक्षाचे आहेत ते? शिवसेनेचे आहेत. आता त्यांना जर निवडून द्यायचं म्हणलं का निवडून देणार तुम्ही? ते गल्लीतले आहेत म्हणून. गल्लीतल्या म्हणून. काय कामगिरी केली का त्यांनी चांगली? केली ना, काय काय केले? रोड केले. अच्छा, सगळ्यांच्या सुखदुःखात कामाला येतात का ते? येतात. नमस्कार. नाव काय आपलं? देवानंद जांभळे, राहणार कुठलचे? विष्णुनगर मध्ये राहतो मी. विष्णुनगर मध्ये. वार्ड कोणता येतो हा? प्रभाग क्रमांक 9 येतो. प्रभाग क्रमांक 9 येतो का? आधीच्या नगरसेवकाची कामगिरी कशी वाटते तुम्हाला? आधीच्या नगरसेवकाची कामगिरी फार नाराजगी व्यक्त आहे. आधीच्या नगरसेवकाची एक बार निवडून आले तर 10-10 वर्ष 5-5 वर्ष वार्डाला येऊन बघितले नाहीत, लक्ष केले नाहीत. वार्डाची हाल आहे, सक्षम आहे, तुम्ही समोर आहेत. पाठीमागची अवस्था बघा तुम्ही, आमच्या वार्डाची समोरची बघा, व नाल्याची बघा, गटराची बघा. प्रत्येक जागी प्रॉब्लेम आहे आमच्या वार्डामध्ये. आम्ही जे आज 10 वर्षापासून ज्याला आम्ही निवडून देत आहे, एकदा निवडून झाली की नंतर येऊन बघायचं नाही, काय नाही. आम्हाला फार त्रास आहे. आम्हाला नवीन उमेदवाराची गरज आहे, नवीन चेहरा पाहिजे आम्हाला काम करणाऱ्या माणसाची गरज आहे आम्हाला. कोणता नवीन चेहरा तुम्हाला बघायचा आहे? आम्हाला जो काम करेल
जो जो जनतेसाठी लढल, जो जनतेसाठी न्याय देईल, अर्ध्या रात्री जनतेसाठी जो येईल, त्या माणसाला आम्हाला निवडून द्यायचा आहे. आम्ही त्याच्या मागे पाठीमागे राहू आणि पुरी जनता घेऊन त्याच्या पाठीमागे राहू. आता जो नवीन उमेदवार तुम्ही म्हणताय तो निवडून देणार आहात, ते कोणत्या पक्षाचा आहे? शिवसेने पक्षाचा आहे. संतोष महाजनवाड त्यांचं नाव आहे. आज गेले 25 वर्षापासून त्याने सेनेमध्ये निष्ठावंत राहून काम केलेले आहेत. लोकांच्या घरी अर्ध्या रात्री कुठे दवाखान्याचा प्रॉब्लेम आला ते स्वतः येऊन मॅनेज करणे, कोणाला काय भुकेची गरज असेल तर ते स्वतः येऊन डबा देणे, जेवण नेऊन देणे, त्यांची पुरी म्हणजे त्यांची जी गरज आहे ते त्यानं पार पाडलेली आहे. अच्छा, यामुळे तुम्ही त्यांना निवडून देणार आहात? देणार, 100% देणार आम्ही निवडून. त्यांनी जर निवडून आले तर आता प्रभागाचा विकास कसा होणार? प्रभागाचा विकास आमचा सोन्याहून पिवळा होणार. हे जे आज भंगार अवस्थेत आमची वार्ड, आमचा गल्ली दिसत आहे, 99% त्यानं ह्या आम्हाला स्मार्ट सिटी करायची त्यानं असं आम्हाला स्वप्न दिसते.